कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. जय जय राम कृष्ण हरी. आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज आपण एक महाथाली बनवणार आहोत, जी आषाढी एकादशीला सेलिब्रेट करेल. आपल्याला वारीला तर जाता आलं नाही, पण असा छोटासा प्रयत्न केला आहे मी माझ्या पद्धतीने सेलिब्रेट करायचा. सो इथे मी आधी बनवणार आहोत आपण एक साबुदाण्याची छानशी खीर. गोडापासून सुरुवात करते आहे. इथे मी ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम छान तुपामध्ये भाजून घेतले होते आणि त्याच तुपात भिजवलेले साबुदाणे घातले होते. सगळं थोडं थोडं करणार आहे. भिजवलेले साबुदाणे घातल्यानंतर याला ना त्याचा जो कलर आहे तो चेंज होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तुपामध्ये. ते ना ट्रान्सपरंट होऊन जातात जेव्हा आपण छान परतून घेतो तेव्हा. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरच. आणि नंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक ग्लासभर पाणी. मी पूर्ण दुधात नाही बनवत आहे, थोडंसं ग्लासभर पाणीसुद्धा वापरते यामध्ये. आणि याला थोडासा वेगळा कलर येण्यासाठी मी ते केसर दुधाचा वापर केला आहे. तर दुधामध्ये थोडंसं केसर टाकून एक थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं, जेणेकरून केसर त्याचा कलर सोडेल. आणि मग यात पाणी घातलं एक ग्लास, जसं बोलले होते मी. याला छान उकळ येईपर्यंत आपल्याला गॅसवर परतून घ्यायचं आहे किंवा मग तसं ठेवून द्यायचं आहे उकळ येईपर्यंत. आणि उकळ आली, 1-2-3 मिनटं उकळ आली की त्यानंतर यामध्ये ग्लासभर दूध घालायचं. म्हणजे जेवढं तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी घेतली आहे तितकीच दुधाची सुद्धा घ्यायची आहे. सो हे छान मिक्स करून आपल्याला उकळ आले की थोडंसं गॅसवर आटू द्यायचं आहे, जेणेकरून साबुदाणा पाणी आणि दूध दोन्ही खेचून घेईल आणि छान टम्म फुगले जातील साबुदाणे, ट्रान्सपरंट दिसायला लागतील. त्यानंतर इथे मी इलायची 2 इलायच्याच घेतल्या होत्या. त्याला मी छान थोडंसं कुटलं होतं आणि डायरेक्ट टाकलं होतं सालीसकट. ओके. आणि मग मनुके आधी टाकले, कारण की मनुके पाणी अब्झॉर्ब केले की छान गोल गोल टम्म फुगतात. थोडंसं सेंधा नमक. ही उपवासाची थाली आहे, सो यामध्ये जितके काही पदार्थ बनवेल ज्यामध्ये मीठ जाईल ते पिंक सॉल्टच असेल, सेंधा नमकच टाकायचं आहे आपल्याला यामध्ये, उपवासाचं मीठ. मग साखर बॅलन्स करा थोडीशी, तुम्हाला जसं आवडेल तसं. याचा कलर असा ठेवण्यासाठी मी साखर टाकलं आहे, अदरवाईज तुम्ही गुळाचा वापर केलात तरीसुद्धा चालेल. केसर दूध घालायचं आहे. बेदाणे जे आपण ड्राय रोस्ट केले होते ते यामध्ये घालून छान खीर ढवळून घ्यायचे. तुम्ही कलर बघू शकता, याचा कलर छान चेंज झाला आहे केसरमुळे आणि मस्त दिसत आहेत. खूप छान खीर झाली होती ही. मी नंतर खाऊनसुद्धा पाहिली. सो यानंतर आपल्याला जे आपण नवीन पदार्थ बनवणार आहोत ती आहे उपवासाची बटाट्याची भाजी. तर अगदीच सोपी रेसिपी आहे उपवासाच्या बटाट्याची भाजीची. यात काहीही जास्त तामझाम करावा लागत नाही. आणि ही जी काही थाली मी बनवणार आहे ती अगदी मला बनवण्यासाठी 1 तासभर लागला होता, कारण की शूट करा हे करा, त्यामुळे इथे तिथे होऊन जातं थोडंसं. तर इथे थालीमध्ये क्रिस्प एलिमेंट एक हवा म्हणून इथे आधीच मेट साबुदाणा पापड होते जे आईने घरी बनवले होते. साबुदाणा आणि बटाट्याचे पापड तेच मी तळून घेतले होते. आणि याच तेलात आपण पुढची बटाट्याची भाजीची रेसिपी करणार. तर प्लीज कमेंट नका करू की तेल काय वापरलं, हे कुठे कसे तरी काहीतरी आहे त्यात. तर हेच तेल मी वापरलं आहे म्हणून ते तसं दिसतंय. आणि प्लीज बॅकग्राऊंड व्हॉईससाठी मला माफ करा, कारण की बॅकग्राऊंड व्हॉईस पाऊस असल्यामुळे तसा येतो आहे. तर काही करू नाही शकत, त्याला काही इलाज नाही आहे. तर इथे जे आपण उपवासाची बटाट्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मिरची आणि अद्रक मी कापून न घेता याला छान कुटून घेतलं आहे, जेणेकरून मिरचीचा आणि अद्रकचा छान फ्लेवर येईल बटाट्याच्या भाजीला. तर हे जे तेल आहे तेच तेल आहे ज्यामध्ये आपण पापड फ्राय केले होते साबुदाण्याचे. सो यामध्ये मी जिरं घातलं आहे. जिरं थोडंसं तडतडलं की यामध्ये ही जी आपण खरबडून बनवलेली पेस्ट आहे ती यामध्ये घालायची आहे मिरचीची.
आणि नंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा, छान फ्रेश कढीपत्ता घाला. लूक म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आपण कट करून घातली ना बटाट्याची भाजी यात, तर तितका लुक वाईज छान नाही दिसत. सो मी असा विचार केला की त्याचा जो ग्रीनीनेस आहे तो पूर्ण भाजीला लागेल. अगेन सॉरी, बॅकग्राऊंड व्हॉइस खूप आहे कारण की हवा जास्त लागलेली आहे आणि पाऊसही धो धो कोसळतोय कालपासून. आणि मला पर्यंत हा व्हिडिओ 2 दिवस आधी पोचवायचा होता, जेणेकरून काही क्वेरीज असतील हे असतील तर मला ते करता येईल सॉल्व. हे थोडंसं तडतडलं की यामध्ये आपल्याला बटाट्याची भाजी घालायचे, बटाटे घालायचे, जे की उकळून घेतले होते मी. तर छान याला क्यूबमध्ये कापून घ्यायचे, तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसे आवडतात तसे कापा, मोठे छोटे. आणि याला छान परतून मीठ घालायचं, सेंधा नमक, अगेन आय एम टेलिंग यू, यामध्ये सेंधा नमकच जाणार आहे. तर सेंधा नमक घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं. आय नो थोडंसं तेल जास्त झालंय, तर भाजी झाल्यानंतर मी थोडंसं तेल यामधून काढून टाकेल. सो ही आहे उपवासाची बटाट्याची भाजी. अगदी सोपी रेसिपी आहे की नाही? तर माझी खूप इच्छा आहे वारीत जायची आणि वारकऱ्यांची सेवासुद्धा करायची, पण काही कारणास्तव आपल्याला जमत नाही वर्क बॅलन्स करायला, सगळं हँडल करायला. तर पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी नक्कीच ट्राय करेन मी, लग्न झाल्यानंतरच. ऑब्व्हियसली गावी आमच्या खूप जण जातात वारीला. हे एक ट्रेंड आहे की प्रत्येक एकादशी फॉलो केली जाते आणि उपवास पकडला जातो. तर आपल्यासाठी, मराठी लोकांसाठी विठ्ठल रखुमाई, म्हणजे मी सांगता नाही येणार की काय आहे. देवाची जी किमया असते ती वेगळीच असते, त्याच्या आजूबाजूलाही कोणी नसतं आणि आपले सगळे प्रॉब्लेम तिथेच येऊन थांबतात, तुम्ही कितीही काहीही करा. तर आत्ता आपण बनवणार आहोत उपवासाचे घावन, जे की वरी म्हणजेच भगर, म्हणजे सावा मिलेट्स. इंग्लिशमध्ये सावा मिलेट्स, आमच्याकडे वरी बोलली जाते आणि याला दुसरं नाव भगर सुद्धा आहे. तर हे भगर मी एक 2 ते 3 तास आधी भिजत ठेवले होते. नाही भिजत घातले तरी सुद्धा चालेल. यामध्ये साबुदाणा घालायचा, मी डायरेक्ट कच्चाच घातला होता, तुम्ही भिजवून घातलात तरी सुद्धा चालेल. त्याला दोघांना छान आधी साबुदाणा मिक्सरला बारीक वाटून घ्या, जेणेकरून तुम्हाला नंतर ते जाडं वाटण नाही होणार. मस्त बॅटर तयार झालेलं आहे आपलं. आणि यामध्ये आपण चिमटीभर सेंधा नमक घालणार आहोत, उपवासाचं मीठ. मस्त छान याला ढवळून घ्यायचं आहे. पाणी ॲडजस्ट करा, घावणामध्ये थोडंसं जास्त पाण्याचं प्रमाण असतं आणि पीठ असं पातळ असतं थोडंसं, सो तुम्ही ॲडजस्ट करून, जास्त पण एकदम पातळ पाण्यासारखं करायचं नाही आपल्याला. थोडंसं पाणी घालून, तुम्ही जसं बघू शकता स्क्रीनवर तशी कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे. असं जसं मी दाखवते तसं एकदम त्याच कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला घावण्यांसाठी हवं आहे. तर हे पारंपरिक घावणे आहे, याचे तांदळाचा वापर करून आपण बनवले जातो. आमच्याकडे रायगडची तर ही पद्धतच आहे, घावण्यांचाच नाश्ता असतो आणि कोकणात सुद्धा असंच असतं, घावण्यांचा नाश्ता विथ चहा. ओके, सो आपण इथे उपवासाची घावणे बनवणार आहोत. तर यामध्ये आपल्याला उपवासाचा डोसांचा तवा घ्यायचा आहे, जो घावण्यांचा, विडेची कावील काय त्याला बोलतात विसरले मी, ती सुद्धा असते. तर त्याच्यामध्ये ना खूप छान घावणे होतात. म्हणजे ती एकदम पारंपरिक पद्धत आहे. ती लोखंडाची हे असते, तवा असतो तो, आणि छोटा असतो थोडासा या तव्यापेक्षा. तर इथे मी डोसाचा तवाच घेतलाय. यामध्ये हे बॅटर छान आपल्याला आधी पाणी मारून शिंतडून बघा. तवा एकदम छान हाय फ्लेमवर ठेवा, गरम करा छान, आणि त्यानंतर पाणी मारून शिंतडून त्याला छान स्वच्छ करून घ्या आणि मग याला ऑइल ग्रीस करा आणि मग थोडं बॅटर यामध्ये घाला. छान छोटे होल पडतात याला आणि मग झाकण लावून 1-2 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आणि कडा जेव्हा तुम्ही त्याला उलटता म्हणजे पलटता, तेव्हा नक्की चारी साईडनं किंवा मग आजूबाजूने त्याच्या कडा सोडवून घ्या आणि मग डायरेक्ट मध्ये कालता घालायचं आहे आणि उलटं करायचं आहे ह्याला. सो तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे ते घावन. अशा पद्धतीने मी दुसरा सुद्धा बनवून घेतला होता. तर अशा पद्धतीने आपलं उपवासाचं घावण सुद्धा रेडी आहे. सो पहिला आपण बनवलं साबुदाण्याची खीर, त्यानंतर बटाट्याची भाजी, उपवासाचं घावन. तर
मी असा विचार केला होता की एक सॉफ्ट एलिमेंट असेल माझ्या डिशमध्ये आणि टेस्ट बॅलन्स असतील, तिखट गोड, थोडंसं लाईक काय बोलतं पातळ, थोडंसं हार्ड, असे काहीतरी पदार्थ असतील. सो तशीच काहीशी थाली नंतर इनोव्हेट झाली होती माझ्याकडून. आणि जर काही माझं चुकत असेल तर प्लीज मला सांगा, कमेंट करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक करा, जितका होईल तितका हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत जे उपवास धरणार आहेत आषाढी एकादशीचा, किंवा मग ज्यांची धरायची इच्छा आहे, किंवा हे पदार्थ बघून ज्यांची इच्छा होत असेल धरायची. सो हा व्हिडिओ बेसिकली त्या लोकांसाठी आहे ज्यांना झटपट काहीतरी हवं असतं. आता हे घावण तुम्ही जसं मी ह्याला ठेवलं होतं भिजत भगरला, तर ह्याच्याऐवजी हे 15 मिनिटात बनतील जर तुम्ही भगर नाही भिजत घातली तरीसुद्धा. सो इझिएस्ट रेसिपी आहे. बटाट्याची भाजीसुद्धा एक 5-10 मिनिटात बनून जाते. इथे मी घेतलंय रताळे आणि बटाटे. तर माझ्या थालीमध्ये बॉइल्ड उकळलेले रताळे सुद्धा आहेत. सो म्हणून मी इथे पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलंय, रताळे आणि एक पोटॅटो सुद्धा शिजत घातलंय, कारण की नेक्स्ट रेसिपी आहे जी तुमच्यासोबत मला शेअर करायची. आणि मी फर्स्ट टाइम ट्राय केली होती माझ्या उपवासाला आणि इट केम ॲब्सोल्युटली नाईस. आणि टेस्टीही तितकीच होती, हेल्दीही तितकीच आहे. सो तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आत्तापर्यंत जेवढ्या रेसिपी सांगितल्या त्यामधून खीर वगळता कुठलंही असा पदार्थ नाही आहे जो हेल्दी नसेल. आणि उपवास म्हणजे आता मी म्हणायला जाईल की उपवासात हे खातात ते खातात, पण असं काही नसतं. उपवास म्हणजे पूर्ण निरंकार धरायचा असतो, काहीही खाल्लं जात नाही, आपल्या जिभेचे चोचले असतात. उपवास याचं महत्त्वच असतं की त्या एका दिवसासाठी आपल्या पोटाला आराम द्यायचा असतो. सो हिअर इज दॅट रेसिपी, राजगिराचा पराठा. तर राजगिरा ना न्यूट्रिएंटनी भरलेले असतात. याचं पीठ सुद्धा थोडंसं ना हलकं असतं. ज्वारी आणि बाजरीचं पीठ कसं असतं तसं असतं. यात ग्लुटीन नसतं अजिबात. सो जर तुम्ही असा सुद्धा ऑप्शन शोधत असाल की हेल्दीएस्ट काहीतरी बनवायचं आहे, किंवा फ्लोअर चेंज करून आपला जो व्हीट फ्लावर असतं ते चेंज करून दुसरं काही तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये ॲड करायचं आहे, तर राजगिरा इज बेस्ट फॉर यू. बिकॉज हे ग्लुटेन फ्री आहे. ज्यांना PCOS किंवा मग थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे, BPचा त्रास आहे, किंवा मग ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी तर नक्कीच आवर्जून राजगिरा, ज्वारी, बाजरी हे तुम्ही ॲड करू शकता तुमच्या डाएटमध्ये. सो ह्याला मळण्याची एक पद्धत आहे. अदरवाईज आपले पराठे फाटतात, तसेही फाटतात, कारण की या पिठाला ग्रीप नसते गव्हाच्या पिठासारखी, कारण की यात ग्लुटीन नसतं. सो मी याला ना गरम पाण्यात छान मळून घेतलं. तुम्ही सुद्धा गरम पाण्याचा वापर करा जेणेकरून हे पीठ छान मळलं जाईल आणि एकत्र येईल. तर आता जे आलूचं सारण बनवणार आहोत आपण, इन्स्टेड ऑफ आलू यू कॅन यूज रताळं. ओके, त्याची सुद्धा रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मी नक्कीच सेंड करेन. सो इथे मी एकच आलू घेतलाय. 2च पराठे बनवायचे होते मला आणि टम्म फुगलेले आपल्याला भरून पराठे बनवायचे आहेत. तर यासाठी मी 1 आलू घेतलाय, त्याला छान मॅश करून घेतलं, त्याची सालं काढून. यामध्ये मी ओवा घातलाय. आता तुम्ही म्हणाल ओवा का, तर इतकं सारं आपण वापरतोय ह्यामध्ये पदार्थ, तर थोडंसं डायजेशनसुद्धा व्हायला हवं म्हणून थोडासा ओवा घातला आहे. त्याने काही बॅड इम्पॅक्ट पडणार नाही, गुड इम्पॅक्ट नक्कीच पडेल. काळी मिरीची थोडीशी पूड घातली आहे. जिरं पावडर, तर अख्खा जिरा नाही घालत आहे म्हणून थोडंसं भाजलेलं जिऱ्याची पावडर. यामध्ये कुठलंही असं नाही की जे उपवासाला चालत नसेल, पण तरीसुद्धा जर तुमच्याकडे काही पदार्थ असतील, काही असे जिन्नस असतील ते उपवासाला चालत नसतील, तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. थोडंसं सेंदा नमक म्हणजेच उपवासाचं मीठ आणि आमचूर पावडर. आता आमचूर पावडर खातात का नाही माहिती नाही, पण आंबा खातो आपण, तर आंब्याची पावडर खाली जात असेल कदाचित. सो मी इथे थोडीशी आमचूर पावडर टाकली आहे आणि मग ह्याला छान मिक्स करायचं आहे. आणि तिखट याचं बॅलन्स व्हावं म्हणून मी यामध्ये जो आपला ठेचा होता जो आधी बनवला होता अद्रक आणि मिरचीचा, आईने मला छान बारीक कुटून दिला होता तो ठेचा, तो मी यामध्ये घातला आहे. कढीपत्ता बारीक कापून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर. आता कोथिंबीर खातात की नाही डाऊट आहे मला,
तर जर तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही घाला, अदरवाईज नाही घातलं तरी चालेल. टेस्टमध्ये काहीही चेंजेस येणार नाही आहेत कोथिंबीर नाही घातली तरी. पण येस, जर तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही घालू शकता. अगेन आय एम टेलिंग यू, जर तुमच्याकडे कुठलेही ह्यातले जिन्नस नाही खाल्ले जात तर तुम्ही स्किप करू शकता. त्याच्याऐवजी जे पदार्थ तुमच्याकडे खाल्ले जातात ते तुम्ही घालू शकता. काही काही लोकांमध्ये लाल मिरची सुद्धा खाली जाते, पण आमच्याकडे नाही घालत लाल मिरची. सो असं पण असतं कुठे कुठे, म्हणून मी सांगायचं तुम्हाला काम केलं. तर हा जो गोळा आहे हे छान मळून घेतला आहे आणि थोडंसं जसं मी सांगितलं की राजगिऱ्याचं पीठ भुरभुरं असतं, थोडंसं क्रिस्टलाईन असतं ते. सो ॲमॉर्फसच्या ऐवजी क्रिस्टलाईन असतो. सॉरी, आय एम युझिंग दिस वर्ड्स, आय कांट मीन्स लाईक मला मराठीतले वर्ड नाही आठवत आहेत म्हणून हे वर्ड येत आहेत. सो ह्याला छान गोळा मळून घेतला आहे मी. आता तुम्ही म्हणत असाल की ह्याला कसं वळायचं, तर त्याची पण ट्रिक सांगते मी. ते खाली एक कपडा ठेवला आहे जेणेकरून चिकटणार नाही, आपला जो काय बोलतात पोळीपाट आहे त्याला चिकटणार नाही सारण. आणि त्यानंतर यामध्ये भरपूर भरून घालायचं आहे सारण. जसं आपण पुरणपोळीमध्ये पुरण भरून भरून घालतो तसं आपण या पराठ्यामध्ये सुद्धा हे आलूचं सारण भरून भरून घालायचं आहे. छान याला दोन्ही चारी बाजूंनी मस्त बंद करायचं आहे. आणि जे राजगिऱ्याचं पीठ आहे, सुकं पीठ, हे चारी बाजूनी दोन्ही बाजूनी लावून घ्यायचं याला गोळा करून आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं. एकदम हलका हात ठेवा. जर तुम्ही प्रेस करायला गेलात तर पराठा तुमचा फुटू शकतो. तर असं नाही बोलणार की माझा पराठा फुटला नाहीये, मी बनवताना फुटतो, पण पूर्ण सारण बाहेर येईपर्यंत नक्कीच काही असं करू नका. हलक्या हाताने, एकदम हलक्या हाताने तुम्हाला हे पसरवायचं आहे. असंच तुम्ही ज्वारीचा, बाजरीचा, प्रत्येक पिठाचा पराठा बनवू शकता. एक्सपिरियन्सवरून सांगते, होतो, छान होतो. ओके, सो हा पराठा मी छान लाटून घेतलेला आहे. याला दोन्ही बाजूनी भाजून घ्या, तुपात, तेलात, तुम्हाला जशामध्ये भाजायचं आहे तसं भाजून घ्या. आता मी जे तेल होतं, नाही तूप होतं, तुपामध्ये थोडंसं तेल मिक्स करून त्याला पातळ केलं होतं मी, म्हणजे गॅसवर ठेवून वितळून घेतलं होतं. तेच तेल मी इथे वापरणार आहे. आणि जो डोस्याचा तवा होता त्याच तव्यामध्ये, म्हणजे जिथे आपण घावणे केले होते त्याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल ग्रीस केलं, म्हणजे तेल आणि घी मिक्स ग्रीस केलं आणि यामध्ये पराठा आपला हलक्या हाताने उलटून घ्यायचा आहे. सो एक आणखी एक सांगायचं आहे मला की आषाढी एकादशी आली किंवा मग कार्तिकी आणि आषाढी, तर प्रत्येक ठिकाणी भक्तिमय वातावरण असतं. आणि जसं की आता आपल्या इंडियामध्ये चाललं आहे, डेमोक्रेसी राहिलीच नाही आहे. खूप खूप काही काही होतं आहे आणि बघूनसुद्धा असं एकदम विचित्र वाटतं आहे. मन असं एकदम विचलित होते की नक्की चाललं आहे काय, कलियुग तर कलियुग नक्की आलं आहे कलियुग, पण इतकं भयानक स्थिती. म्हणजे एक कादंबरी वाचली, कादंबरी नाही म्हणता येणार त्याला, एक बुक होती शिवाजी महाराजांची होती, ज्यांचं मैदानी युद्ध होतं. कांचनबारी नावाची बुक होती. ऑथरचं नाव विसरले मी, पण अगदी अप्रतिम बुक होती ती. मी पूर्ण वाचली, पण शेवटची ज्या 2 ओळी वाचल्या ना त्याच्यानंतर मला काय माहिती एकदम असं स्ट्राईक झालं, जसं की बोलतात कल्की अवतार येणार आहे, जो भगवान नारायणांचा लास्टचा म्हणजे शेवटचा अवतार आहे, 10वा अवतार. सो मला काय माहिती स्ट्राईक झालं की महाराज तर नव्हते कल्की अवतार, कारण की जशी परिस्थिती आता आहे तशी परिस्थिती तेव्हा सुद्धा होती. मुघलांचं राज्य होतं, स्त्रियांना त्रास होत होता, मंदिरे उद्ध्वस्त केली जात होती किंवा मग छळत होती लोकांना. म्हणजे मला असं एकदमली स्ट्राईक झालं होतं. आय एम राईट ऑर रॉंग, आय डोंट नो, बट जे ते स्ट्राईक झालं होतं ते वेगळंच होतं. त्याची म्हणजे जी एकदम मनाला भिडली होती ती गोष्ट की खरंच महाराजांचं तर अवतार कल्की नसेल, त्याच्यानंतर की इतके वर्ष नाही गेलेत. हां, ही गोष्ट 16व्या शतकातली आहे, पण तरीसुद्धा 4 ते 5 शतक त्याच्यानंतर झाले असतील. तर आणि कलियुग असं ऐकलंय मी की खूप कमी काळाचं आहे आणि काय माहिती काय होणार आहे पुढे. सो चला ताट सजूया. जर तुम्ही मला म्हणत असाल की हे गणपतीचं ताट आहे आणि मला आईने हे आणलं होतं, तर मी असं छान बत्ती लावली होती, छोटीशी
फूल ठेवलं होतं त्याच्या बाजूला. आता आमच्याकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती नाही आहे, पण गावी घरी आहे. सो म्हणून माझ्याकडे ती मूर्ती नव्हती, अदरवाईज मी तीसुद्धा मांडली असती इथे आणि भोग चढवला असता. तर मी आपल्या घरच्या देवालाच भोग चढवला. तर इथे एक गुळाचा पदार्थ, गूळ आणि शेंगदाणे, जे की उपवासाला आणि हेल्दीसुद्धा आहेत, खाऊ शकता तुम्ही. खीर आहे ती एका बाजूला ठेवली. 2 एलिमेंट आणि शेंगदाणे आणि गूळ बॅलन्स करतं आहे. खीर आपली एक गोडाचा पदार्थ आहे. पराठा थोडासा स्पायसी, सॉफ्ट आणि एक क्रंचीनेस थोडासा देणारा, म्हणजे एक परफेक्ट बॅलन्स आहे पराठ्यामध्ये. बटाट्याची भाजी आहे ती थोडीशी झणझणीत झालेली असेल, कारण की त्यामध्ये मिरचीचं प्रमाण मी जास्त घातलं होतं. घावणे आहेत आपले पारंपरिक. राजगिराचे लाडू ठेवलेत मी 2. हे घरी बनवलेले नाही आहेत, मार्केटमध्येच आहेत. रताळी बॉईल केलेले ठेवले. आणि सॉरी टू से, ह्यामध्ये मी माझ्या डोक्यातूनच गेलं, आपले ह्याचे पापड ठेवायला विसरले मी. आणि त्यानंतर एक छोटंसं तुळशीपत्र यामध्ये ठेवलं आहे आणि ही आपली उपवासाची थाली तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. रामकृष्ण हरी. जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा. मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट पाहते. याचे